महायुतीच्या मंत्र्यांच्या मागील साडेसाती संपण्याचे नाव घेत नाही। सुरुवातीला धनंजय मुंडे, त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत। त्यातील धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही त्यांच्या सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे। विखेंच्या साखर कारखान्यात 9 कोटी बोगस कर्जमाफी प्रकरणी संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। विशेष म्हणजे हा घोटाळा झाला त्यावेळी स्वतः मंत्री विखेही या संचालक मंडळात होते। त्यामुळे त्यांच्यासह तब्बल 54 जणांवर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे? मंत्री विखेंना राजीनामा द्यावा लागेल का? याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्हचा रिपोर्ट। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। प्रवरा नगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे हे प्रकरण आहे। या प्रकरणी बाळासाहेब केरुनाथ विखे म्हणजेच BK विखे, वय वर्ष 66, धंदा शेती, राहणार लोणी बुद्रुक, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर यांनी 28 एप्रिलला फिर्याद दिली होती। त्यात म्हटले आहे की ते ऊस उत्पादक शेतकरी असून विखे पाटील कारखान्याचे 40 वर्षापासून उत्पादक सभासद आहेत। सन 2004 मध्ये कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाने बनावट कागदपत्रे करून बोगस डोस कर्जाचा प्रस्ताव तयार करून सदर प्रस्ताव केला। तो प्रस्ताव युनियन बँक अँड बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस पुणे यांच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून मंजूर करून घेतला। हे कर्ज 3,60,60,986 रुपये आणि 5,74,82,220 रुपये होते। ते मंजूर करून घेण्यात आले। शेतकरी सभासदांच्या नावे कर्ज मंजूर करून घेतले, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात हे कर्ज आले नाही। कारखान्याचे तत्कालीन अधिकारी व संचालकांनी संगनमत करून हे कर्ज परस्पर वापरले। BK विखे यांनी पुढे केलेले आरोप अजून गंभीर आहेत। ते म्हणतात की हे सुमारे 9 कोटींचे कर्ज पुढे कर्जमाफीत माफही करून घेण्यात आले। हे कर्ज जर शेतकऱ्यांना मिळालेच नाही तर ते कर्जमाफी योजनेत माफ करून घेण्यात आले। हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा केला असल्याचेही BK विखे यांनी फिर्यादीत म्हटले। BK विखे यांनी याबाबत सुरुवातीला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तेथील पोलिसांनी तो दाखल केला नाही। त्यानंतर BK विखे यांनी राहाता येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात फिर्याद दाखल केली होती। त्यानंतर संचालक मंडळ या विरोधात औरंगाबाद खंडपीठात गेले। त्यानंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले। आता या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत। तक्रारदार बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर हे फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत BK विखे यांनी अजून एक दावा केला। हा गुन्हा दाखल करण्यासाठी व कारखान्याच्या संचालक मंडळाची चौकशी करण्यासाठी महायुती सरकारने त्यांना मदत केल्याचा दावा त्यांनी केला। नाशिक येथील मुख्य निबंधकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केल्यामुळेच हे शक्य झाले। म्हणजे सरकारनेही हे प्रकरण निष्पक्षपातीपणे हाताळले असा त्यांचा अर्थ होतो। म्हणजेच विखे हे महायुती सरकारमध्ये मंत्री असूनही कोणताही दबाव या प्रकरणात सरकारकडून आला नाही असा त्याचा अर्थ होतो। मग तक्रारदार BK विखे यांनी मंत्री विखे यांचा राजीनामा मागितला आहे। त्यामुळे मंत्री विखे हे राजीनामा देतील का किंवा सरकार त्यांना राजीनामा मागेल का, हा खरा प्रश्न आहे। राहाता न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवण्यात यावा अशी विनंती तक्रारदारांनी केली होती। त्यास अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने राहाता न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून विखे कारखाना संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहे। तसेच सर्वोच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनाला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी राहाता यांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे व 8 आठवड्याच्या आत तपास पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार आता मंत्री विखेंसह 54 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान आशिया खंडातील पहिल्या सहकार साखर कारखान्यात हा घोटाळा झाल्याचा आरोप झाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे। आता गुन्हा दाखल झाल्यानंतर 8 आठवड्यात काय तपास होईल व त्यात कोण दोषी ठरेल हे पाहावे लागणार आहे। त्यानंतरच मंत्रिपदाचा राजीनामा हा प्रश्न उपस्थित होणार आहे। परंतु या प्रकरणात विरोधक मंत्री विखे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होतील हे मात्र नक्की। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।